नमस्कार मित्रांनो. बघा आता शासन काय करत आहे, बऱ्याच अशा नवनवीन योजना राबवत आहे. अ, शेतकऱ्यांसाठी म्हणा, इतर समाजासाठी म्हणा. आहे का नाही? त्यामध्ये मग जे आहे प्रधानमंत्री आयुष्यमान भारत योजना, त्यानंतर महात्मा फुले जन आरोग्य योजना, अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या आरोग्याविषयक योजना काय करत आहे, शासन राबवत आहे. त्यामध्ये मग त्या योजनेमध्ये अ, श त्यामध्ये सूटसुद्धा काय केली जाते, दिली जाते. मग काहींना, काही शेतकऱ्यांना म्हणा, आहे का नाही, काही व्यक्तींना म्हटलं तरी काही अडचण नाही. असं वेगवेगळ्या पद्धतीचे आजार होत असतात आणि मग आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने ते आजार बरे करण्यासाठी पैशाची थोडीशी अडचण असते. मग शासन स्तरावर काय केलेलं आहे, बऱ्याच ह्याच्यामध्ये हॉस्पिटलला म्हणा काय केलेलं आहे, हे जे आयुष्यमान भारत योजना आहे किंवा मग महात्मा फुले जन आरोग्य योजना, हे सगळं एकत्रीकरणच केलेलं आहे. त्याचं एकच एकत्रीकरण करून प्रति कुटुंबामध्ये, प्रति व्यक्तीला काय केला जातो, वार्षिक जवळपास 5 लाख रुपयाचा लाभ दिला जातो. मग जे गरजवंत आहेत, ज्यांच्याकडं पैशाची आर्थिक परिस्थिती खूप नाजूक आहे, अशा सर्वच व्यक्तींनी काय करायचं आहे, आपलं आयुष्यमान कार्ड काढायचं आहे आणि ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे. कारण ही पूर्णपणे मोफत असल्यामुळं ही विनाशुल्क आहे आणि त्यामुळं मग हे आयुष्यमान कार्ड काढण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड आणि राशन कार्ड ऑनलाईन प्रिंट लागेल किंवा मग ऑनलाईनचा तुम्हाला तो नंबर लागेल. राशन कार्डाचा ऑनलाईनचा जो नंबर आहे तो एक आणि आधार कार्डाची झेरॉक्स प्रत आणि आधारला लिंक असलेला मोबाईल नंबर आणि स्वतः व्यक्ती. कारण स्वतः त्याचा काय करावा लागतो, फोटो घ्यावा लागतो आणि फोटो घेऊन मग तो आयुष्यमान कार्डावर काय होतो, येतो. त्यासाठी स्वतः व्यक्तीसुद्धा काय करावं लागतं. मग आपल्या जवळचे शेती सुविधा केंद्र असेल, तिथं जाऊन तुम्ही काय करू शकतात, ह्या आयुष्यमान कार्डाचा लाभ घेऊ शकतात. कारण आयुष्यमान कार्ड पिवळा आणि केशरी राशनधारक जे आहेत, तर त्यांना सर्वांनाच काय केलेलं आहे, दिलेलं आहे. म्हणजे त्यांचं ते निघतं आणि त्या पिवळ्या केशरी राशनधारकामधले जे व्यक्ती आहेत, कुटुंबामधील प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळं कार्ड निघतं, सगळ्यांचं सामायिक कार्ड नाही आणि त्यामुळं मग सर्वांना एकच कुटुंब प्रमुखाचं कार्ड चालत नाही. प्रत्येक व्यक्तीचं वेगवेगळे कार्ड काय करायचे आहेत, जेवढे राशनवर नावं आहेत आपल्या, तेवढ्याचे सुद्धा तुम्ही काय करू शकतात, आयुष्यमान कार्ड काढू शकतात आणि किरकोळ लाभ तुम्ही घेऊ शकतात. काहींना गंभीर आजारापर्यंत सुद्धा आता शासनाने तर आता पाठीमागं 10 लाखापर्यंत हृदयाच्या आजाराचं असेल, कुणाला गंभीर काही झालेलं असेल, तर 10 लाखापर्यंत सुद्धा काय केलेली आहे, सुविधा दिलेल्या आहेत. त्यामुळं मग तुम्ही काय करू शकता, त्यांना काही आयुष्यमान कार्ड आत्ता अद्याप कार्ड नसेल, तुम्ही ते काढून घ्या आणि ह्याचा लाभ घ्या. बऱ्याच ठिकाणी, बऱ्याच हॉस्पिटलला ह्याचं काय दिलेलं आहे, लाभ काय केला जातो, दिला जातो. मग ज्यांना काही आजार वगैरे असेल, कुणाला ऑपरेशनचं करायचं असेल, तर पूर्णपणे काय केलं जातं, हॉस्पिटलमध्ये मोफत दिलं जातं आणि हे कार्डसुद्धा काय तुम्हाला काय केलं जातं, शेतसुविधा केंद्रावाले काय केले जातात, लगेच तात्काळ मिळतं आणि जे गावामध्ये हे आहेत, आशा वर्कर म्हणा, आहे की नाही, जे काम बघतात आयुष्यमान कार्डाचं, त्यांच्याकडे हे कार्ड थोडंसं कालांतराने एक 6-7 महिने, 1 वर्षाच्या अंदाजाने काय केलं जातं, येतं आणि मग तिथून आपल्याला ते कार्ड दिलं जातं. त्यामुळं मग जे ह्या कार्डाचे काढण्यास जे व्यक्ती इच्छुक असतील, त्यांनी काय करायचं आहे, तात्काळ कार्ड आपलं काढून घ्यायचं आहे, जनरेट करायचं आहे आणि ह्या जे आयुष्यमान कार्डाचा जे लाभ आहेत, त्याचे अनेक फायदे आहेत. तुम्ही काय करू शकता, घेऊ शकता. हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाल्यानंतर आहे का नाही, बऱ्याच हॉस्पिटलमध्ये काय होतं, ह्याचा लाभ दिला जातो. तसं तुम्ही विचारणा करू शकता आणि जिथं लाभ दिला जातो त्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही तुमचा इलाज करून घेऊ शकतात. ही एक चांगली योजना शासन काय करत आहे, राबवत आहे. हे गरजू आणि गरीब लोकांसाठी आणलेली आहे. मग ज्यांना काही आर्थिकचे जे अडचण असेल, ते काय करू शकतात, शेतसुविधा केंद्रामध्ये जाऊन आधारची झेरॉक्स प्रत आणि राशनची झेरॉक्स प्रत घेऊन जाऊन 1-2 मिनिटाचं काम आहे हे जनरेट करायला. कार्ड जनरेट केल्यानंतर अनलिमिटेड आहे. परत त्याचं रिन्यूअल वगैरे काहीच नाही.
तुम्ही कधीपर्यंत पण काय करू शकता त्याचा वापर करू शकतात. धन्यवाद.